आपण पिरियॉडिक ट्रेंड्स बघितल्यात. आता आपण त्याची समरी किंवा सारांश करूया आणि त्याच्यावरची काही प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी देता येतात ते बघूया. तर आता हे पिरियॉडिक टेबलचं हे चित्र नीट लक्षात ठेवायचं. इथे हे नॉन मेटल्स आहेत. हायड्रोजन नॉन मेटल आहे, ह्या बाजूला नॉन मेटल्स आहेत. मध्ये झिगझॅग लाईन आहे, त्या झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला मेटलॉइड्स आहेत आणि हे सगळे निळे आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आर मेटल्स. तर आता ह्या इथे काय, पहिलं ॲटॉमिक रेडियसचं लक्षात ठेवायचं. लेफ्ट टू राईट गेलं की ॲटॉमिक रेडियस कमी होतं, म्हणजे साईज ऑफ द ॲटॉम पण रिड्यूस होते. तर ॲटॉमिक रेडियस आणि साईज ऑफ ॲटम एकमेकांशी एकदम घट्ट, म्हणजे ऑलमोस्ट सेम आहे. त्याचप्रमाणे वरून खाली आलं ग्रुपच्या का काय होतं, एक एक शेल ॲड होत जाते, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस वाढत जातं. म्हणजे वरतून खाली आल्यावरती नेहमी साईज ऑफ ॲटम इन्क्रीज होत जाते. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा. दुसरा आणि तिसरा पॉईंट आहे ना, ते एकमेकांमध्ये मिक्स्ड आहेत. तर फक्त दुसरा पॉईंट लक्षात ठेवला तर तिसरा तुम्हाला ऑटोमॅटिकली येईल, कारण तिसरा त्याचं एक्झॅक्टली उलट आहे. increasing electronegativity and non-metallic character. Non-metallic character म्हणजेच इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके, तर ही इन्क्रीज कशी होते, लेफ्ट टू राईट तुम्ही जायला लागलेत ना, बघा इकडे राईटला नॉन मेटल्स आहेत ना, त्यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. त्याचप्रमाणे वरतून खाली आलं ना, टॉप डाऊन आलं का काय होतं, डिक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. So while going downwards in a group, electropositivity of an element goes on increasing while their electronegativity goes on decreasing. While going from left to right in any period, electronegativity of elements goes on increasing while their electropositivity goes on decreasing. Larger the electropositivity or electronegativity, the element has higher reactivity. A trend means how properties of elements change, म्हणजे गुणधर्मांमध्ये कसा बदल होतो त्याला आपण ट्रेंड म्हणतो. Now when we move across the period from left to right in the periodic table, atomic radius decreases, atoms become smaller, nucleus pulls electrons more strongly. Example, sodium atom is bigger than chlorine atom. Electronegativity increases, so naturally electropositivity decreases. Elements attract electrons more strongly. They want to gain electrons. Gain electrons म्हणजे काय, त्यांचे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं, म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. आता ग्रुपमध्ये खाली जाताना काय होतं, एक एक शेल ऍड होत जाते, त्यामुळे ॲटॉमिक रेडियस मोठं होत जाणं. डाऊन द ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम, ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप इन द पिरियॉडिक टेबल, atomic radius increases. Atoms become bigger. New shell gets added. Lithium is smaller than sodium. Sodium is smaller than potassium in size. आणि त्याचबरोबर ह्याच्या एक्झॅक्टली उलट होतं. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस. एलिमेंट्स अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स लेस स्ट्रॉंगली. They want to lose electron. आता लूज इलेक्ट्रॉन म्हणजे काय, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. आता ह्याच्यावरची गणितं कशी येतात ते बघूया. तर इथे हे ॲरोज काढायचं म्हणजे सोपं होतं. तर आता इथे लिहिलेलं आहे हे 7n6c 8o 5b 13al अशा रीतीने हे ॲटॉमिक नंबर खाली लिहून एलिमेंट दिलेले असतात. आणि प्रश्न काय विचारलाय, which is the most electronegative element among these. तर आता काय होतं, लेफ्ट टू राईट electronegativity increases
आणि टॉप टू बॉटम डिक्रीजेस, हे लक्षात ठेवायचं. तर हे आहे ना, हे एक्सप्लेनेशन दिलंय, उत्तर एवढंच लिहायचंय. आता हे आपण समजून घेऊया जरा. N7 म्हणजे काय, पहिल्यांदा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिली. Nचं 2,5, Cचं 2,4, Oचं 2,6, Bचं 2,3 आणि Lचं 2,8,3. मग त्यांची पिरियॉडिक टेबल मधली अरेंजमेंट काय होणार? पिरियड 2 मध्ये बी, सी, एन आणि ओ असणार. हा, ते असे इन्क्रीजिंग जसे ग्रुप वाईज अरेंज करायचे, म्हणजे एक 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 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जास्त होत जातो. आणि पिरियड 3 AL 2,8,3. आता आपल्याला काय माहितीये, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना नेगेटिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ॲटम कुठला आहे? O26. तर आता हे पटकन कसं सोडवायचं? हा, जिथे ॲटॉमिक नंबर लेस दॅन 10 दिसतोय ते म्हणजे पिरियड 2 झाले, आणि ते लाईनीने अरेंज करायचे. त्यांच्या हायेस्ट आहे म्हणजे राईट मोस्ट O8 येणार, आणि तो त्यामुळे मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह येणार. पिकअप दॅट एलिमेंट. तर इथे एलिमेंट दिले आहेत आणि विचारलं विच इज द मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट अमॉंग दीज. हा, तर ते आपण बघा पिरियड 2 मध्ये क्लासिफाय केलं आणि पिरियड 3 मध्ये केलंय. बी, सी, ओ आणि बी, आणि पिरियड 3 मध्ये AL. आपल्याला काय माहिती आहे की टॉप डाऊन केल्यावर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते, म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी कमी होत जाते. म्हणजे खाली जो एलिमेंट असेल तो सगळ्यात जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल. तर इकडे खाली एलिमेंट कुठला आहे? 13AL. सो 13AL इज द मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. आता इकडे हे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे विच ऑफ द एलिमेंट्स हॅज हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर म्हटलं ना, मेटॅलिक कॅरेक्टर काय? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. ओके. तर आता आपल्याला काय माहिती आहे, लेफ्ट टू राईट गेल्यावरती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजे सगळ्यात लेफ्ट मोस्ट असेल, म्हणजे सगळ्यात डावीकडचा जो काय असेल एलिमेंट, तो जास्त मॅक्झिमम इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो. तर आता हे सगळे पिरियड 3चे एलिमेंट आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात डावीकडचा कुठला एलिमेंट आहे? Na. So 11Na has highest metallic character. आता ह्या इथे एलिमेंट्स दिलेले आहेत. तिकडे विचारलेलं आहे विच ऑफ द एलिमेंट्स हॅज हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हा, तर इकडे गेल्यावरती लेफ्ट पासून राईट कडे गेल्यावरती काय? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस. तर आता हे सगळे अरेंज जर तुम्ही केले तर सगळ्यात राईट मोस्ट म्हणजे उजवीकडचा सगळ्यात कुठला कॅरेक्टर येईल एलिमेंट? 9F9. सो 9F9 हॅज हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता आपण ॲटॉमिक साईज बद्दल बोलूया. जसं लेफ्ट टू राईट जातो तशी साईज डिक्रीज होत जाते, आणि टॉप टू बॉटम येतो तेव्हा साईज इन्क्रीज होते. का साईज इन्क्रीज होते तुम्हाला माहिती आहे, एक एक शेल ऍड होत जाते. तर इकडे हे एलिमेंट्स दिले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा लार्जेस्ट ॲटम कुठला आहे? सो ॲज वी मूव्ह डाऊन अ ग्रुप इन द पिरियॉडिक टेबल, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस बिकॉज अ न्यू इलेक्ट्रॉनिक शेल्स आर ॲडेड. As we move from left to right, atomic size decreases because nucleus pulls electrons strongly. Now all these elements are in the same period. बरोबर? तर अरेंज देम साईज वाईज. तर आता ह्याच्यामध्ये काय, लेफ्ट टू राईट गेल्यावरती साईज कमी कमी होत जाणार. म्हणजे सगळ्यात मोठी साईज कुठली आहे? सोडियमची. सो Na 11Na हॅज लार्जेस्ट ॲटॉमिक साईज. आता इकडे एलिमेंट दिलेत आणि विच हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस, म्हणजे सगळ्यात छोटा एलिमेंट कुठला आहे? तर आता इकडे हे एलिमेंट्स तुम्ही अरेंज केलेत तर काय होईल बघा. पिरियड 2 मध्ये Li आणि B आहे, पिरियड 3 मध्ये Na आहे, पिरियड 4 मध्ये K आहे. आता इकडे सगळ्यात छोटे एलिमेंट्स इकडे वरती येतील,
आणि साईज कशी डिक्रीज होते, लेफ्ट टू राईट गेल्यावर. म्हणजे सगळ्यात छोटा एलिमेंट काय होणार, 4b. 4b हॅज स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. म्हणजे साईज सगळ्यात छोटी म्हणजे स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस.